नमस्कार, मी भगवान वानखेडे। आपण पाहताय पंढरपुरातील सर्वात पहिले यूट्यूब न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह। शासनाच्या प्रस्तावित कॉरिडॉरला पंढरपूरकर आता तीव्र विरोध करू लागलेले आहेत। गेल्या अनेक वर्षापासून सुरू असलेल्या कॉरिडॉरच्या चर्चेला शासनाने प्रस्तावित कॉरिडॉर म्हणून घोषित केले आणि या संदर्भामध्ये उद्या पंढरपूरच्या केबीपी कॉलेजमध्ये जी बाधित लोक आहेत त्यांना नोटिसा देऊन त्या ठिकाणी चर्चेसाठी बोलवले। परंतु त्याआधीच आज पंढरपूरमधील नगरेश्वर मंदिरामध्ये स्थानिक पंढरपूरकरांनी एकत्रित येऊन एक चर्चा आयोजित केली होती। या ठिकाणी सर्व पंढरपूरकरांनी ठरवलेलं आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये कॉरिडॉर हा आम्ही होऊ देणार नाही। आपल्यासोबत या बैठकीसाठी जी प्रमुख उपस्थित होते ते अभय इसगावकर साहेब आहेत। आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की नेमका आजच्या मीटिंगमध्ये काय ठरले आणि पंढरपूरकरांची भूमिका नेमकी काय असेल ती। मुख्य पंढरपूर शहरात मोक्याच्या ठिकाणी जागा विकत घ्यायची मग तुमच्यासाठी आहे खुशखबर। पंढरपूर शहरातील हनुमान मैदान, जय भवानी चौक येथे मुख्य चौकातील रोड टच जागा त्वरित विकणे आहे। 550 स्क्वेअर फूट जागेत दुमजली आरसीसी बांधकाम, खालच्या मजल्यावर एक हॉल आणि ज्वेलरीचे तयार शोरूम, अत्याधुनिक फर्निचर, 5 फुटी तिजोरी सीसीटीव्ही सह, वरच्या मजल्यावर एक हॉल व एक रूम योग्य किमतीत त्वरित विकणे आहे। अधिक माहितीसाठी संपर्क 87 88 12 93 91। आज पंढरपूरचे एक हेरिटेज असलेल्या नगरेश्वर मंदिर या कोमटी समाजाच्या सभागृहामध्ये मंदिरामध्ये एक बैठक झाली आणि या मंदिराप्रमाणे हेरिटेज वास्तू ज्या पंढरपुरात आहेत त्या पडल्या जाणार आहेत। अनेकांची घरदारं पडणार आहेत, ऐतिहासिक वारसा नष्ट होणार आहे। त्यामुळे या सगळ्याला प्राणपणाने विरोध करायचं एकमुखाने ठरलेलं आहे। इथं आलेल्या सर्व बाधितांमध्ये 100% लोकांनी या प्रकल्पाला विरोध करायचं ठरवलेलं आहे आणि मोबदल्याचा आणि पैशाच्या आमिषाला कोणीही बळी पडणार नाही असं छाती ठोकपणाने सगळ्या लोकांनी सांगितलेलं आहे। आणि कुठल्या गावाच्या धर्तीवर, काशीच्या किंवा वाराणसीच्या किंवा उज्जैनच्या धर्तीवर हे आम्ही करू देणार नाही। कारण राम नाम गया काशी, अवघे पायापाशी विठ्ठलाच्या, ही संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा एक अभंगामधलं चरण आहे आणि त्यामुळे विठ्ठलाची नगरी ही विठ्ठल नगरीच राहिली पाहिजे, तिचं पावित्र्य राहिलं पाहिजे। म्हणून आम्ही आज नगरेश्वर मंदिरामध्ये निर्धार केलेला आहे। आपण आता पाहिलं पंढरपूर लाईव्हच्या माध्यमातून तर कशा पद्धतीनं स्थानिक पंढरपूरकरांचा कॉरिडॉरला विरोध आहे ते, आणि उद्याच्या बैठकीला जिल्हाधिकाऱ्यांसमोर पंढरपूरकर नेमकं काय बोलणार याची उत्सुकताही आता संपूर्ण पंढरपूरकरांसह महाराष्ट्रालाही लागलेली आहे आणि प्रशासकीय अधिकाऱ्यालाही लागलेली आहे। आणि जे या कॉरिडॉरसाठी प्रयत्न करत आहेत अशा राजकीय नेते मंडळीला सुद्धा निश्चितच लागली असेल। पंढरपूर लाईव्हसाठी भगवान वानखेडे, पंढरपूर।